रात्री झाली उचला ना त्याला, ते पळून जाईल. गुरुवर मारलंय कुत्र्यासारखं त्यांनी, जनावराला सुद्धा मारत नाहीत एवढं मारलंय साहेब. त्याचे फोटो राज्यभर व्हायरल झालेत. उद्यापासून महाराष्ट्र त्या ठिकाणी वेटीस धरला जाणार आहे. धरला त्याला तर शांतता येईल. त्याला उचला. जनावरासारखं मारलंय त्यांनी. त्याच्यावरती आम्ही कडक कारवाई करणार आहे. बाकी त्याला सोडू नका, त्याला सोडू नका. मला सांगा, तुम्हाला आमची काय लागत असेल आम्ही करू, पण त्याला उचलून येतात उचलणार आम्ही काय लगेच उचला. लगेच आम्ही पीएमचं हे करतो. तुम्ही लगेच उचला. त्या 302 सगळे लावून टाका, अॅट्रॉसिटी वगैरे सगळं. एक पथक आम्ही रवाना केलं. त्यांची तक्रार ते घ्यायला सुरुवात करा ना पटकन. किती वेळ लागणार या फारला? आता पीएम रूम केल्याशिवाय पीएम साहेब त्याला जनावरासारखं मारलं. हो साहेब, तुम्ही पीएम रिपोर्ट फोटो आहेत का रे बाबा? जनावरासारखं मारलंय. तुम्हाला पीएम रिपोर्ट मधून काय पाहिजे साहेब? काट्यानी लाट्यानी कुत्र्यासारखं मारलंय. तुम्हाला वाटतंय का तो ऍक्सिडेंट आहे? लगेच घ्या तक्रार. बस तक्रारीला घेऊन टाका. असं नाही चालणार. हा, पीएम मध्ये जर काही त्याचं सुसाईड केलं, त्यांनी फाशी घेतली, आम्ही मान्य केलं असतं. आज 20-25 वर्ष झालं आम्ही लढतोय. हे काय तुम्हाला आणखी काय पुरावा पाहिजे? हे दांडा, हे दांडा, हे दांड्यानी मारलं. हे बा, हे दांडे, हे पाय बाय नडग्या. याला काय म्हणजे काय मान? पीएम मधून तुम्हाला कोणता पुरावा पाहिजे? आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. इथं उघड उघड दिसतंय की मारून टाकलं तरी पीएमची वाट कशाला बघताय? मग गुन्हा दाखल करणार आहे. आम्ही काय प्रॉब्लेम? त्याला आणला म्हणून आतापर्यंत आणा त्याला लगेच. त्याला आम्ही फरार झाल्यावर आपण उचलणार आहेत का त्याला? फरार झाल्यावर उचलणार आहेत का? मला सांगा, फरार होऊ द्यायचंय का त्याला? तुम्ही काय करा, त्याचे आतापर्यंत एफआयआर घ्या पटकन, लगेच घ्या. विलंब लावू नका. त्याला कोणत्याही पद्धतीने राजकीय काही कोणत्या दबावाला बळी पडू नका. मी आहे इथं गरीब माणूस आहे, हो, दलित समाजाचा. आम्हाला तुमच्या रोजीरोटीसाठी आपल्याला हे करा. आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. आम्ही जे काही दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करणार. तुम्हाला जे कायदेशीर बसतंय त्याच्यातच बोलतोय की त्याच्यावर आतापर्यंत तुम्ही त्याला उचललं पाहिजे होतं, तू उचलला नाही. आम्ही आमचं पथक पाठवलं ते त्याला आढावा घ्या, त्याचा आढावा घ्या. घरचे लोक उचला, कोण कोण इन्व्हॉल्व त्याच्यात. तुम्हाला सगळे नाव माहिती आहेत ना? असं नाही साहेब, ऍक्टिव्हिस्ट आहेत त्या सकाळपासून. खून झाल्यानंतर फिर्याद घ्यायला उशीर कशाला पाहिजे? त्याच्या अंगावर अशी इंचभर जागा शिल्लक नाही. फिर्याद घ्यायला जर इंचभर जागा गुन्हा दाखल करायची असतील तर कशाची हे करायची? चौकशीमध्ये काय होईल ते होईल.